मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू झाली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हवे असतील तर केवायसी कराच। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी नाही केली तर पैसे बंद होणार। तर हो, माझ्या महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम लाडक्या भगिनींना मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल आपले चॅनल आपले पेज ज्याचं नाव आहे भारत का लाल NK अग्रवालच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी क्लिअर करू इच्छित आहे, स्पष्ट सांगू इच्छित आहे, तुमचा संभ्रम दूर करू इच्छित आहे लाडक्या भगिनींनो। त्याकरिताच हा व्हिडिओ बनवलेला आहे। गेल्या 2 दिवसापासून आपण पाहत आहोत प्रसार माध्यमाच्या म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप साऱ्या ठिकाणी असं सांगण्यात येत आहे की लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू झालेली आहे। लाडक्या बहीण योजनेला केवायसी करता येणार आहे। लाडक्या भगिनींना केवायसी नाही केली तर पैसे मिळणार नाही। लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागणार आहे। लाडक्या भगिनींनो, खऱ्या अर्थाने केवायसी करावी लागणार आहे किंवा केवायसी केल्याशिवाय पैसे मिळणार नाही ह्या गोष्टी, दोन गोष्टी इथपर्यंत ठीक आहे, परंतु केवायसी सुरू झाली। आता केवायसी सुरू झाली तर मग कुठे सुरू झाली? केवायसी सुरू झाली तर कुठे केवायसी करायची? केवायसी सुरू झाली तर तुमच्या मोबाईलमध्ये होते का? एखाद्या पोर्टलवर, एखादं वेबसाईट जे पहिलेचं अगोदरचं लाडकी बहीण योजनेचं होतं ते सुरळीत चालू झालं का? अजिबात चालू झालेलं नाही। तुमच्या मोबाईलमधून होते का? खड्डूनच होत नाही, अजिबात होत नाही। ज्या लाडक्या भगिनींनी नारी शक्ती दूत या ॲपवरून अर्ज भरलेले होते, ते अर्ज भरल्याच्या नंतर ते ॲप थेट बंद झालेली, आजपर्यंतही ते ॲप उघडलेली नाहीये। मग जर तिथे होत नाही, पोर्टलवर होत नाही, गुगलवर, वेबसाईटवर, कुठल्याही ब्राउझरवर होत नाही, तर मग ही केवायसी सुरू झाली तरी कुठे आणि केवायसी होणार तरी कुठे? तर लाडक्या भगिनींनो, या अगोदरच मी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या भगिनींना सांगितलेलं आहे की फक्त आणि फक्त वाट पहा, शांतता धरा। गेल्या 12 तारखेपासून कुठलाही शासन निर्णय निर्गमित झाला असेल तर प्रसार माध्यमामध्ये अजून आलेला नाहीये, साईडवर सुद्धा काही कुठे जो दिसत नाहीये। शासन निर्णय निर्गमित न झालेला असताना सुद्धा अशा परिस्थितीमध्ये 12 तारखेपासून जवळपास मंगळवारपासून वितरण सुरू आहे। फक्त काल बंद होतं वितरण दिवसभर आणि आज सुद्धा अजून सुद्धा वितरण सुरू झालेलं नाहीये। मागच्या 4-5 दिवसामध्ये सातत्याने कमी जास्त प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत। खूप साऱ्या लाडक्या बहिणींना ऑलरेडी 2-2 महिन्याचे 2 दिवसाच्या अंतराने 1500 रुपये असे 3000 रुपये आलेले आहेत। आणि आपल्या या आठवड्याभरातल्या 2-3 व्हिडिओमध्ये ज्यामध्ये लाडक्या बहिणींचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाही हे सुद्धा सांगितलं आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी पैसे आले। एकाच लाडक्या भगिनींनी 2 दिवसाच्या अंतराने एक 2 व्हिडिओवर कमेंट केलेले आहेत की आम्हाला 1500 रुपये आले आणि 2 दिवसानंतर परत त्याच लाडक्या बहिणीची कमेंट आलेली की आम्हाला आज परत 1500 रुपये आलेले। तर लाडक्या भगिनींनो, कुठेही गोंधळ घालू नका, घाबरून जाऊ नका, टेन्शनमध्ये येऊ नका। तुमचं सर्व क्लिअर असेल, केवायसी झालेली असेल तर 100% तुम्हाला तुमच्या या 2 महिन्याचे एप्रिल आणि मार्च या 2 महिन्याचे पैसे 100% हमखास मिळणार आहेत। काही अडचण नाही लाडक्या भगिनींनो। तर मग आता केवायसी आणि ज्याची केवायसी नाही झालेली किंवा केवायसी खरोखर काही चुकली आणि त्याच्यामुळे पैसे जर आले नसतील तर त्या लाडक्या बहिणींना आपण या अगोदरच आपल्या मागच्या 2-4 व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आश्वासित केलेलं सांगितलेलं लाडक्या भगिनींनो की जून महिन्यामध्ये केवायसी करिता पोर्टल परत एक वेळ सुरू होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींची केवायसी ऑलरेडी राहिलेली आहे त्या लाडक्या बहिणींना केवायसी करण्याकरिता सुद्धा संधी मिळणार आहे। आणि कदाचित वेळ प्रसंगी असे होऊ शकते की ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकली त्यांनाही संधी मिळू शकते। फक्त नवीन अर्ज करण्याकरिता काही लाडक्या भगिनींना संधी मिळेल का हे अजून माहित नाही। 2100 रुपये कधी मिळतील त्याची योग्य वेळ हे सुद्धा माहित नाहीये। आणि आता जो केवायसी संदर्भातला जो विषय आहे जो मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेला आहे, परंतु केवायसी करायला चान्स मिळाला, संधी मिळाली असं नाहीये लाडक्या भगिनींनो। तर काही लाडक्या भगिनींची केवायसी चुकली असेल, कागदपत्राची अपूर्तता राहिली असेल, त्रुटी राहिलेली असेल तर त्यांनी जिल्ह्याच्या महिला विकास विभागामध्ये जाऊन तिथे ती त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे। पण लाडक्या भगिनींनो, मला खऱ्या अर्थानं सांगा की महाराष्ट्र राज्यातील खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये हे जे कार्यालय आहे ते जिल्ह्याच्या ठिकाणी आहे आणि जिल्ह्याच्या ठिकाणाहून खूप साऱ्या ग्रामीण भागामध्ये, खेड्या भागामध्ये ज्या लाभार्थी आपल्या लाडक्या भगिनी आहेत त्या 100, 125, किलोमीटर दूर आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सध्या ऊन तापत आहे आणि खूप साऱ्या लाडक्या भगिनींना, खूप मोठ्या प्रमाणात लाडक्या भगिनींना तो कार्यालय, ते ऑफिस माहित आहे का? तुम्ही स्वतः विचार करा का प्रत्येक लाडक्या भगिनींना हे कार्यालय माहित आहे का? या कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला जर चांगली वागणूक मिळाली, मदत मिळाली, मार्गदर्शन मिळालं तर ठीक आहे। आणि ते जर नाही झालं तर मग तुम्ही काय करणार? भाडेतोडे तुमचे जाणार, कामं तुमचे बुडवणार, मजुऱ्या बुडवणार लाडक्या भगिनींनी, दिवस वाया जाणार, एवढ्या दूर एवढ्या ठिकाणी तुम्हाला लांब जावं लागणार आहे। एवढंच काय तर तिथे गेल्याच्या नंतर तुमच्या सोबत जे आवश्यक लागणारे कागदपत्र असतील ते असणारच, याची काय शाश्वती आहे?
तिथे गेल्याच्या नंतर कळेल की आधार चुकीचं आहे, तिथे गेल्याच्या नंतर स्पेलिंग चुकीचं आहे हे कळेल, तिथे गेल्याच्या नंतर बँकेची केवायसी नाही झाली हे कळेल, तिथे गेल्याच्या नंतर आधारला मोबाईल नंबर लिंक नाही हे झाल्याचं कळेल. मग तुम्ही 2-2 वेळेस 3-3 वेळेस त्या कार्यालयामध्ये जाणार आहात का? ऑलरेडी 17-18 तारीख आजची झालेली आहे मे महिन्याची. 10-12 दिवस थांबा. जून म्हणजे ज्यांची केवायसी राहिली आणि ज्यांची केवायसी चुकली त्या दोन्ही लाडक्या बहिणींना मी सांगत आहे. आणि ज्यांचं सर्व काही बरोबर आहे त्यांनी फक्त आणि फक्त वाट पहा 1-2 दिवस. त्यांचे सुद्धा हमखास 100% मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे दोन्ही हप्ते 1500 असे 3000 रुपये 100% येऊन जातील लाडक्या बहिणींनो. तर आता आशा करतो की तुमचा संभ्रम दूर झाला असेल, तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतील ते क्लिअर झालेले असतील, आणि क्लिअर झालेले नसतील तर अजून तुमच्या मनामध्ये काही शंका कुशंका काही प्रश्न असतील तर 100% या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खाली नोंदवा, विचारा. मी 100% नेहमीप्रमाणे तुमच्या व्हिडिओला उत्तर देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो केवायसी तुमचे 2 महिन्याचे पैसे ज्यांची केवायसी झाली नाही त्यांचे प्रश्न, ज्यांची केवायसी चुकली आहे त्यांच्या प्रश्नांची उत्तर मी छोट्या खाणी कमी वेळेमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, अशीच विश्वासार्ह माहिती आपल्या सर्वांपर्यंत मी सर्वात अगोदर पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा संभ्रम दूर होईल, त्यांचा सुद्धा गोंधळ होणार नाही आणि ते लाडक्या बहिणी सुद्धा काही दिवस वाट पाहतील, त्यांना ही मदत होईल. आणि तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर शेअर केल्यानंतर नक्कीच त्या तुमचे सुद्धा आभार मानतील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली जी माहिती आहे ती सुद्धा तुमच्याकरिता लाख मोलाची उपयोगी ठरेल. आणि नेहमीप्रमाणे मी व्हिडिओच्या अखेरला शेवटीला सांगतो त्याप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक वेळ सांगू इच्छितो की लाडक्या भगिनींनो, भेटूया अजून एका व्हिडिओच्या माध्यमातून आणि अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत